तर बघा प्रश्न आहे, समांतरभुज चौकोन ABCD चे कर्ण परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. ओके, आता या समांतरभुज चौकोनामध्ये आपल्याला दोन कर्ण काढावे लागतील आणि हे जे दोन कर्ण आहेत ते दोन कर्ण हे बिंदू O मध्ये छेदतात. जर AO बरोबर 5, BO बरोबर 12 आणि AB बरोबर 13 तर चौकोन ABCD हा समभुज आहे हे आता आपल्याला दाखवायचं आहे. आता दिलेलं आहे त्यांनी समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि आपल्याला दाखवायचं आहे की ABCD हा जो चौकोन आहे किंवा समांतरभुज चौकोन तो आपल्याला समभुज आहे हे आता आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचं आहे. ओके, समभुज, भुज म्हणजे बाजू, सम म्हणजे एकसारख्या, ज्यांच्या बाजू ह्या एक समान असतील त्याला आपण काय म्हणतो रे, तर त्याला समभुज चौकोन असं आपण म्हणतो आहे ना. मग त्यानुसार आता याच्या बेसवरती आपण काय करूया, आता ती डायग्राम आपण काढूया. अशा पद्धतीने बघा तो आपण समांतरभुज चौकोन काढलेला आहे. ओके, आता आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हा ABCD काढलेला आहे समांतरभुज चौकोन. त्यांनी O बिंदू दिलेला आहे. O बिंदूमध्ये हे दोन्ही कर्ण छेदतात. आता हा त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की हा समभुज चौकोन आहे, हा आपल्याला सिद्ध करायचा आहे. समभुज चौकोन म्हणजे ज्याच्या चारही बाजू या समान लांबीच्या असतात आणि त्याचे जे कर्ण जे असतात ते असमान लांबीचे असतात. बरोबर, म्हणजे एकाच मापाचे ते नसतात, समान लांबीचे नसतात, ते एक समान लांबीचे असतात. म्हणजे आता इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, AO हे जे माप आहे ना, हे AO माप दिसते आपल्याला बघा, हे AO माप दिलं आहे त्यांनी आपल्याला 5. मग इथं आपण आता हे 5 माप लिहून टाकूया. त्यानंतर BO त्यांनी दिलं आहे बघा, BO जे दिलं आहे ना, हे B आणि O हे जे माप आहे ते माप त्यांनी आपल्याला दिलेलं आहे 12. बरोबर, ओके. मग हे 5 आहे म्हणजे नक्की त्याच्यावरून हे OC आपण नंतर काढू शकतो. आणि हे BO हे जे माप आहे ते 12 आहे आणि निश्चित O आणि D हे अंतर सुद्धा जास्तच असणार आहे. म्हणजे हा जो AC हा जो कर्ण आहे तो AC हा कर्ण हा लहान आहे BD पेक्षा. म्हणजे ते दोन्ही कर्ण कसे आहेत तर ते असमान मापाचे आहेत. म्हणजे हा जो आकृती दाखवल्याप्रमाणे आपण जो समभुज चौकोन काढला आहे तो बरोबर आहे, परंतु आपल्याला हा समभुज चौकोन आहे का नाही ते आता आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे, आता समांतरभुज चौकोनाचे कर्ण जे असतात ते परस्परांना दुभागतात. बरोबर, हे आपल्याला माहिती आहे. मग तशा पद्धतीने आपण ते वाक्य या ठिकाणी आपण अगोदर लिहूया. ओके, मग त्यानुसार आता आपण काय लिहिलं बघा, तर चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे प्रश्न सांगितल्याप्रमाणे आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे परस्परांना हे दुभागत असतात. आता त्यानुसार आपण डायग्रामवरून आता काय लिहिणार, तर OA जो आहे, OA म्हणजे हा OA बरोबर काय असणार आहे तर तो OC असणार आहे. बरोबर, कारण का हे आणि हे माप ते कसं आहे रे, परस्परांना एकरूप माप आहे. कारण का या कर्णाला हा कर्ण दुभागतोय, दुभागल्यामुळे काय झालं, हे दोन्ही जी मापे आहेत ती एक समान लांबीची झाली असे पण म्हणू शकतो. म्हणजे AO जेवढं माप आहे तेवढंच माप हे OC असणार आहे. म्हणजेच आपण प्रश्नावरून असं लिहू शकतो, म्हणून OA बरोबर OC आहे. आता OAचं माप किती आहे रे, OAचं माप आहे 5. म्हणजे OCचं माप सुद्धा किती होणार आहे तर ते 5 होणार आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आहे. पुन्हा आपण दुसरा कर्ण बघू शकतो, BO हा किती दिलेला आहे 12 आणि BO हे जेवढं माप आहे तेवढंच माप हे ODचं असणार आहे. कारण का आता या कर्णाला हा कर्ण दुभागतो, तर दुभागल्यामुळे काय झालं, हे जेवढं माप आहे तेवढंच हे सुद्धा माप झालेलं आहे. मग त्यानुसार आपण आता म्हणू शकतो की व OB हे जे अंतर आहे, ओके, OB किती आहे बघा, OB हे जे अंतर आहे तेवढंच अंतर हे ODचं असणार आहे आणि मग OB आहे 12 म्हणजेच OD सुद्धा किती येईल रे तर तो सुद्धा 12 येईल आणि हे आपले इक्वेशन नंबर 2 झालं. म्हणजे आता आपले इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आता मिळालेलं आहे. आता आपण कोणत्या त्रिकोणामध्ये बघतो, त्रिकोण OAB मध्ये बघूया. OA आणि B दिसतो तुम्हाला हा त्रिकोण OA आणि B या छोट्या त्रिकोणामध्ये आपण बघूया. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला त्रिकोणाच्या दोन्ही बाजू माहित आहेत. OAB मध्ये AO ही बाजू माहिती आहे आणि BO ही बाजू माहिती आहे. म्हणजे आपण ही जी तिसरी बाजू AB आहे ती आपण आरामात काढू शकतो. ओके, कारण आता हे तर आपल्याला दोन बाजूंची त्यांनी लांबी दिलेली आहे, तिसरी बाजू आपण आरामात काढू शकतो. ओके, मग त्यानुसार आता आपण बघा त्रिकोण OAB मध्ये. ओके, आता आपण काय करणार आहोत, दोन बाजूंची लांबी तर आपल्याला माहिती आहे. ओके, म्हणजे आपण आता ही बाजू बरोबर ही बाजू करूया. म्हणजेच आता इथं काय झालं बघायचं, ह्या दोन बाजूंची जी बेरीज असते बरोबर, या दोन बाजूंचा वर्ग बरोबर ही तिसरी बाजू येते. म्हणजे आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. कळालं तुम्हाला.
दोन बाजूंचे शेजारील दोन बाजूंचे वर्ग बरोबर तिसरी बाजू आपल्याला मिळते. म्हणजेच इथं आपण काय लिहिणार, त्रिकोण OAB मध्ये OA वर्ग, इथे मी लिहिते बघा, OA वर्ग अधिक OB वर्ग बरोबर कोणता येणार आहे, तर बरोबर येणार आहे AB वर्ग. इथे मी लिहिते AB वर्ग म्हणजे OA चा वर्ग बरोबर OA चा वर्ग अधिक OB चा वर्ग बरोबर हा AB चा वर्ग येतो. म्हणजे या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग, म्हणजे त्या पायथागोरसचं प्रमेय आपल्याला मिळते. मग आता OA किती आहे, OA तर आपल्याला आहे 5. मग इथं आपण लिहूया 5 चा वर्ग अधिक OB किती आहे 12, 12 चा वर्ग बरोबर AB वर्ग. म्हणजे 5 चा वर्ग येतो 25, 12 चा वर्ग आहे 144. ओके, बरोबर AB चा वर्ग. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो 144 आणि 25 किती होतात रे, तर ते होतात 159. म्हणजेच 159 ही कोणाची बेरीज आली, तर ती आली AB वर्गाची. आता ह्या AB वर्गाला आता आपण काय करूया, दोन्ही बाजूंचे आपण काय करूया, वर्ग काढून घेऊया. म्हणजे आता AB आपल्याला किती मिळेल, तर तो मिळेल, आता 169 कोणाचा वर्ग आहे, तर तो आहे 13चा वर्ग. म्हणजेच मला AB मिळाला, तर AB किती मिळाला रे, 13 मिळाला. म्हणजे मी या ठिकाणी लिहू शकते AB मला किती मिळाला, तर तो मला 13 मिळालेला आहे. कळलं. आता इथं आपण लिहू शकतो OA आणि OB यांच्या व्हॅल्यू आपण 1 आणि 2 वरून घेतलेल्या आहेत. इथं आपण म्हणू शकतो 1 व 2 वरून. किमती कुठून घेतल्या आपण, तर इक्वेशन 1 व 2 वरून घेतले. इथं याचा आपण आता रेफरन्स दिलेला आहे. कळलं. अशावरून आपण AB ची व्हॅल्यू काढलेली आहे. ओके, आता नंतर आपण आता काय करूया, AB ची तर व्हॅल्यू काढली आहे, ठीक आहे. आता आपण अजून सुद्धा काय करूया, आता पायथागोरसचं प्रमेय आपल्याला पुन्हा एकदा वापरावं लागेल. ओके, म्हणजेच आपण आता वरच्याप्रमाणे म्हणू शकतो की AB वर्ग बरोबर OA वर्ग अधिक AB वर्ग येते, असं आपण म्हणू शकतो आहे ना. याला आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणूया. आता आपल्याला नंतर काय वापरायचं आहे बघा, आता नंतर आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यास वापरायचा आहे. आता पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास काय सांगतो हे आपण आता बघूया. आता पहिल्यांदा काय करूया, कोण AOB अगोदर आपण आता बघूया. AOB अगोदर डायग्राममध्ये तुम्हाला मी दाखवते. तर या ठिकाणी बघा A आहे, A O आणि B आहे बरोबर. म्हणजे हा जो ट्रायंगल दिसतोय तो आहे AOB. आणि आता या ठिकाणी बघा, आता हा जो कोन आहे ना, तो कोन कसा असणार आहे रे, तर तो कोन असणार आहे 90 अंश. कारण 90 अंशाच्या समोरची जी बाजू असते ती नेहमी कशी असते, तर ती मोठी बाजू असते. एक ही बाजू आणि ही बाजू, ही जी समोरचं म्हणजे आता या त्रिकोणाच्या बाबतीत आपण हा कर्ण म्हणूया, आणि कर्णाच्या समोरचा जो कोन असतो तो असतो 90 अंश. हे आपण पाठीमागच्याच इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत की बाबा हा एक कोन आहे आणि त्याच्या समोरची बाजू ही नेहमी कर्ण असते किंवा ती मोठी बाजू असते. आणि त्यानुसार मग आपण याच्यामध्ये काय करतो, तर पायथागोरसचा सिद्धांत वापरतो किंवा याला आपण पायथागोरसचा व्यत्यास असं सुद्धा म्हणू शकतो. मग आता त्यानुसार आता हा जो AOB आहे ना, तो आपल्याला काय आहे, तर तो आहे 90 अंशाचा कोन आहे बरोबर. आता हा एक कर्ण आहे बरोबर, हा कर्ण आहे. परंतु आता या स्थितीमध्ये आपण ही एक रेषा समजूया. मग हा AOB हा एक त्रिकोण झाला आणि AOD हा दुसरा त्रिकोण झाला. म्हणजे हे जे दोन कोन आहेत ते लगतचे कोन आहेत, शेजारील कोन आहेत आणि ते एकाच रेषेवरचे आहेत बरोबर. ते कसे आहेत रे, ते रेषीय जोडीतील कोन आहेत बरोबर. रेषीय जोडीतील कोन म्हणजे या दोन्ही त्रिकोणांना एक रेषा सामायिक असते, त्यांना आपण म्हणतो रेषीय जोडीतील कोन. ठीक आहे, तर याचा रेफरन्स हे आपण आता पुढे लिहूया. मी फक्त हे डायग्राम आहे म्हणून तुम्हाला इथं सांगितलं. ठीक आहे, तर AOB हा कोन कसा येईल सुरुवातीला, तर हा कोन येईल 90 अंशाचा येईल. हे आता आपण पुढे आपण लिहूया. आणि म्हणून कोन AOB आत्ताच आपण डायग्राममध्ये सांगितल्याप्रमाणे किती येईल रे, तर ते येईल 90 अंश बरोबर. मग आता AOB हा तर किती आलेला आहे बघा आपल्याला, तर तो आलेला आहे 90 अंश बरोबर. आता आपण काय करूया, याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया, 4 म्हणूया. ठीक आहे, हे इक्वेशन 3 आहे, हे इक्वेशन 4 आहे. आता मगाशी तुम्हाला सांगितलं त्या कर्णाच्या वरती दोन कोण आहेत, ट्रायंगल आहेत है ना. म्हणजे शेजारी ते काय आहे, तर ते त्रिकोण आहेत. म्हणजेच ते झाले रेषीय जोडीचे त्रिकोण. म्हणजेच पुन्हा एकदा मी तुम्हाला तो दुसरा काय आहे कोन COB तो सुद्धा दाखवते. आता या डायग्राममध्ये बघा COB, मगाशी मी तुम्हाला AOD म्हणलं होतं, परंतु आता आपण हा कर्ण बघूया. हा सुद्धा आपल्याला ट्रायंगल लागणार आहे, पण हा जर आपण
रेष पकडली तर, पण सध्याला आपल्याला हा AC कर्ण पकडायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा कर्ण हा ट्रायंगल नाही येणार. आपण ही रेषा धरूया सामायिक. ओके, आणि या सामायिक रेषेवरचे हे दोन काय आहेत, त्रिकोण आहेत. ठीक आहे, अगोदर हे दोन त्रिकोण बघू, मग बाकीचे पण बघूया. ठीक आहे, मागाशी मी सांगितलेलं होतं तिकडे तुम्ही आता लक्ष देऊ नका. ओके, त्याबद्दल सॉरी. ठीक आहे, मग आता हा आपण AC हा काय झाला, कर्ण झाला, आणि याच्यावरचे AOD हा एक कोण झाला, आणि दुसरा कोण कोणता झाला तर COB हा कोण झाला. ठीक आहे, आणि हा जो कोण असणार आहे तो सुद्धा किती असणार आहे, हा 90 अंश आहे. मग हा सुद्धा किती असणार आहे, सेम 90 अंशच असणार आहे. तशा पद्धतीने आपण इथं लिहूया. आणि दुसरा कोण कोणता ते सुद्धा आपण लिहूया. कोण COB हा सुद्धा किती येईल रे, तर तो येईल 90 अंशाचा असेल. ओके, मग आता याला आपण काय म्हणूया, 5 नंबर देऊया. आता हे दोन्ही कोण कसे झाले तर रेषीय जोडीतील कोण झाले. आणि रेषीय जोडीतील कोण जे असतात, तर रेषीय जोडीतील जे कोण असतात त्यांच्या मापांची बेरीज नेहमी कशी असते तर ती 180 अंश असते. ठीक आहे, मग त्या पद्धतीने आपण आता इथं लिहूया. कोण AOB अधिक कोण COB बरोबर किती आले रे, तर ते आले 180 अंश आले. बरोबर. ओके, तर याला हे कशावरून आपण घेतलं तर 4 व 5 वरून घेतलं. ठीक आहे, हे आपल्याला आता कळालं आहे. मग ते दोन्ही बाजू आपल्याला सारख्या येतात का ते आपण बघू. AOB किती आहे रे, तर ते आहे 90 अंश आहे. प्लस कोण COB सुद्धा किती आहे, 90 अंश आहे. बरोबर, आणि पुढचे जे 180 अंश आहेत ते आहे तसेच येणार. म्हणजे 90 आणि 90 180 अंश. बरोबर, हे सुद्धा किती आले रे, तर 180 अंश आले आहे ना. म्हणजे ही जी आपली डावी बाजू बरोबर उजवी बाजू आलेली आहे. किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो, ते सुद्धा तुम्हाला सांगते. ही पद्धत सुद्धा आपली करेक्ट आहे, पण मी दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांगते. आता एकाच रेषेमधले हे दोन त्रिकोण झाले आहे ना. आता COB ची व्हॅल्यू काय त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलं, मग आपण याच्यावरून सुद्धा COB ची व्हॅल्यू काढू शकतो. जसे की आता इथे एक मी लाईन मारते, हे सुद्धा लिहिलं तरी सुद्धा चालेल. म्हणजेच कसं आपण करणार आता, AOB अधिक आता रेषीय जोडीतील कोण आहेत, आणि रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते रे, तर ती असते 180 अंश. आणि कोण येणार दुसरा, COB बरोबर किती, हे दोन रेषीय जोडीतील कोण झाले त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग काय येईल बघा, तर कोण AOB आपल्याला माहीत आहे 90 अंश आहे. प्लस कोण COB ची या ठिकाणी आपण व्हॅल्यू नाही लिहायची, माहिती तरी पण नाही लिहायची, मग 180 अंश. ओके, बरं. आता कोण COB ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, किती आली बघा, हे जे 180 अंश आहे तसे लिहायचे, 90 अंश बेरीज आहे पलीकडे गेले की ते वजा होणार. म्हणजेच कोण COB हा किती आला, तर तो आलेला आहे 90 अंश. म्हणजे कोणत्याही ह्याने लिहिलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. मग अशा पद्धतीने आपण लिहिलं. आता याला आपण इक्वेशन नंबर 6 असं म्हणूया. म्हणजे आपण या ठिकाणी AOB आणि COB या दोन्ही कोणांची व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण दुसऱ्या काटकोन त्रिकोणमध्ये जाऊया. आता आपण जो BOC हा जो काढलेला आहे कोण, तोच काय आहे, त्रिकोण पण आहे. कोणता कोण, तर BO आणि C. आता या त्रिकोणामध्ये आपण बघणार आहोत. बरोबर, सुरुवातीला आपण OAB या त्रिकोणामध्ये बघितलं होतं. आता आपण या त्रिकोणामध्ये बघूया कोणता त्रिकोण आहे. पुन्हा एकदा सांगते, BOC. आता या त्रिकोणाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की OA ही जी आहे, OA किती आहे अंतर, 5 अंतर आहे ना. त्यावरून आपण OC अंतर काढू शकतो, ते सुद्धा किती आहे, तर ते पण 5 आहे ना. ओके, कारण ह्या दोन्ही बाजू एकरूप आहे त्याच्यामुळे OC सुद्धा 5 आहे. त्यानंतर OB हे सुद्धा अंतर आपल्याला माहिती आहे, ते अंतर 12 आहे. बरोबर, म्हणजे या त्रिकोणाच्या बाबतीत आपल्याला ही बाजू आणि ही बाजू माहिती आहे. ठीक आहे, दोन्ही बाजू माहिती आहे, त्याच्यावरून आपण तिसरी बाजू काढू शकतो. आता या त्रिकोणाचा जर विचार केला तर हा काय आहे, कर्ण आहे. बरोबर, हा कर्ण आहे आणि आपल्याला दोन्ही बाजू माहिती आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण निश्चितच पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. मग त्या पद्धतीने आपण आता सोडूया. तर इथं काय लिहायचं, तर काटकोन त्रिकोण कोणता त्रिकोण मी सांगितला, BOC मध्ये, काटकोन त्रिकोण BOC मध्ये. आता ती जी बाजू OC आहे, OC बाजू बरोबर कोणती आहे रे, तर ती OA आहे. आणि OA ची किंमत किती आहे, 5 आहे. आणि या दोन्ही बाजू एकरूप असल्यामुळे OC ची किंमत सुद्धा 5 झाली आणि OA ची बाजू किंमत सुद्धा 5 झाली. ओके, ठीक आहे. ओके, हे आपण लिहिलं. आणि OB सुद्धा त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे ना. तर OB किती आहे, तर OB आहे 12. बरोबर. आता आपण काय मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण इथं काय वापरणार आहोत, त्या OBC या
त्रिकोणामध्ये आपण पायथागोरस प्रमेय वापरणार आहोत. पायथागोरसच्या प्रमेयानुसार पहिली बाजू अधिक पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर तिसऱ्या बाजूचा वर्ग, हे आपलं काय आहे तर ते आहे पायथागोरसचं प्रमेय. त्यानुसार आपण या BOC मध्ये काय करणार आहोत तर आपण पायथागोरस प्रमेय वापरणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला बाजू मी तुम्हाला दाखवते, मग त्यानंतर आपण हे सोडवूया. ठीक आहे, तर BOC मध्ये आपण पायथागोरस कसं वापरणार आहोत बघा. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ह्या दोन बाजू आहेत आणि हा काटकोन असल्यामुळे त्याच्या समोरचा जो बाजू आहे ती कर्ण असते. मग त्यानुसार BC हा काय झाला रे तर तो कर्ण झाला. म्हणजे BC कर्ण वर्ग बरोबर बाजूंचा वर्ग असं म्हटलं तरी सुद्धा चालेल, किंवा दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज किंवा कर्ण वर्ग असं असलं तरी सुद्धा चालेल. आता इथं आपण घेणार आहोत BCचा वर्ग म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर बाजूंचा वर्ग, बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे इथे बाजू कोणती आली तर OC वर्ग अधिक कोणता आला OB वर्ग. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू. ठीक आहे, OC वर्ग अधिक OB वर्ग. ओके, अशा पद्धतीने आता ज्या यांच्या जी किमती आहेत, इथे किमती बघा. OC सुद्धा किती आला रे 5 आला आणि OB किती आला 12 आला. आणि आता आपल्याला BCची किंमत काढायची. अशा पद्धतीने ते आपण आता लिहूया. ओके, मग BCचा वर्ग म्हणून BCचा वर्ग बरोबर OCचा वर्ग अधिक OBचा वर्ग. आता BC वर्गाची आपल्याला किंमत काढायची आहे, त्यामुळे ते आहे तसंच ठेवूया. OC किती आहे 5 आहे, त्याच्यामुळे कंसात 5चा वर्ग लिहूया आणि प्लस OB किती आहे 12 कंसामध्ये 12चा वर्ग आपण लिहूया. ठीक आहे, BC वर्ग आपल्याला काढायचा आहे. 5चा वर्ग किती येतो 25 येतो, प्लस 12चा वर्ग 144. म्हणजेच BC वर्ग बरोबर किती आला 25 अधिक 144 किती येतं तर 169 169. मग आता 169 हा कोणाचा वर्ग आहे तर तो 13चा वर्ग. मग दोन्ही बाजूंचे जर आपण वर्गमूळ काढला, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन हे आपण आता या ठिकाणी कारण लिहूया. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन हे आपण कारण दिलेलं आहे. म्हणजेच आता इथे मला काय मिळालं BC वर्गाचं वर्गमूळ काढल्यावर BC येईल आणि 169 हा कोणाचा वर्ग आहे किंवा 169चा वर्गमूळ काय निघतं तर ते निघतं 13. म्हणजे आपल्याला तिसरी बाजू म्हणजेच कर्ण मिळाला तो किती आहे BC आणि BC किती आला आपला तर तो 13 आलेला आहे. ओके, आता याला क्वेश्चन नंबर आपण 7 म्हणूया. ठीक आहे, आता BC आपला किती आला बघा तर BC आपला 13 आला बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता AB सुद्धा किती दिला आहे बघा त्यांनी तर तो 13 दिलेला आहे ना. म्हणजे आता हा आपल्याला एक समभुज चौकोन आहे, आपल्याला सिद्ध करायचं. म्हणजे सगळ्या बाजू 13 13 13 13 आला पाहिजेत. ओके, आता याच्यातल्या दोन बाजू तर आपल्या 13 आलेल्या आहेत, ठीक नाही. बरं, आता समभुज चौकोनामध्ये सम्मुख ज्या बाजू असतात त्या कशा असतात तर त्या सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजे BC जर 13 आलं तर AD ही सम्मुख बाजू आहे, मग ती सुद्धा किती येणार 13 येणार. ABची बाजू सम्मुख बाजू ही AB म्हटलं तर DC बाजू येणार. मग DC बाजू सुद्धा किती येईल रे तर ती सुद्धा 13 येईल बरोबर. कारण का समभुज चौकोनाचा सिद्धांत म्हणू शकतो किंवा गुणधर्म काय सांगतो की त्याच्या चारही बाजू ह्या एकरूप असतात आणि त्याच्या सम्मुख बाजू ह्या एकरूप असल्यामुळे BCची व्हॅल्यू 13 असल्यामुळे AD सुद्धा 13 आला ऑटोमॅटिक आणि AB 13 असल्यामुळे DC सुद्धा किती आला 13 आला. म्हणजे अशा पद्धतीने बघा हा समभुज चौकोन आहे दिलेला, जो समांतरभुज चौकोन आहे तो समभुज चौकोन आहे हे क्लिअरली सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने ते आपण आता लिहून काढूया. ओके, आता BC जो आपला आलेला आहे तो 13 आलेला आहे, ते आपण पाठीमागे लिहिले. आणि AB जी बाजू आहे मी मगाशी दाखवल्याप्रमाणे ती AB सुद्धा किती आहे रे तर ती सुद्धा 13 आहे ना. मग BC आणि AB 13 आलेला आहे आणि याच्यावरून आता आपण काय करू शकतो तर बाकीच्या ज्या बाजू आहे ते सुद्धा आपण लिहू शकतो बरोबर. ओके, मग आता समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू या एकरूप असतात, यानुसार आता आपण पुढचं लिहूया. मग काय लिहिलं आपण तर समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू ह्या एकरूप असतात बरोबर. आता तो एक तर समांतर कोण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे म्हणजे समांतर चौकोन, त्याचंच आपल्याला समभुज चौकोन आहे हे साध्य करायचं आहे. मग दोन्ही बाजू आपल्याला 13 मिळालेल्या आहेत. आता समांतर चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असल्यामुळे आता आपण म्हणू शकतो ABची समोरची बाजू कोणती आहे रे ते आपण आता लिहूया. AB बरोबर DC आहे व BC बरोबर AD. म्हणजे ह्या दोन सम्मुख बाजू आणि ह्या दोन कशा आहेत रे परस्परांच्या सम्मुख बाजू आहेत. ओके, मग आता यावरून आपण काय म्हणू शकतो, यावरून आपण म्हणू शकतो की बाबा AB बरोबर
ए बी बरोबर बी सी आणि म्हणजे हे सगळंच एकत्र आहे असं पण म्हणू शकतो. कारण काय सगळ्यांची किमती ज्या आहेत त्या कशा आहेत रे, तर त्या सेम आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो असं ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर डी ए. या सगळ्यांची किंमत किती आहे रे, एकच आहे, ती म्हणजे 13 आहे. ठीक आहे. आता ही 13 किंमत नंतर नाही लिहिले तरी सुद्धा चालेल, म्हणजे सगळ्या बाजू सारख्या चाललेल्या आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर डी ए. सर्व बाजू सारख्या आलेल्या आहे, म्हणजे दिलेला जो समांतरभुज चौकोन आहे तो कसा आहे रे, तो समभुज चौकोन आहे, हे आपलं साध्य झालेले आहे. आणि शेवटी वाक्य लिहायचं, म्हणून चौकोन समांतरभुज किंवा नुसतं चौकोन म्हटलं तरी चालेल, चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन आहे, हे आपलं काय झालेलं आहे, साध्य झालेलं आहे. ओके. अशा पद्धतीने आपला 5वा प्रश्न संपलेला आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा बाळांनो चेक करा. आता ह्याच्यातला 6वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण लगेचच बघूया. तर बघा त्यांनी 6वा प्रश्न काय दिला आहे, आकृतीत चौकोन पी क्यू आर एस व चौकोन ए बी सी आर हे दोन समांतरभुज चौकोन आहेत. कोन पी बरोबर 110 अंश, तर चौकोन ए बी सी आरच्या सर्व कोनांची मापे काढा. आता या ठिकाणी बघा त्यांनी दोन चौकोन दिलेले आहेत है ना, आणि तो कसा चौकोन आहे तर तो समांतरभुज चौकोन आहे. कोन पी हा त्यांनी 110 अंश दिलेला आहे. तर आपल्याला बघा ए बी सी आर म्हणजे हा जो छोटा चौकोन आहे ए बी सी आरच्या सर्व कोनांचे मापे काढायचे. ठीक आहे. आता याच्यावरून काय करूया, आपण पहिल्यांदा डायग्राम काढून घेऊया. ओके. मग ते अशा पद्धतीची डायग्राम आहे बरोबर. आता हा चौकोन कोणता झाला, पी क्यू आर एस झाला बरोबर, आणि हा चौकोन कोणता झाला तर ए बी सी आर झाला. ठीक आहे. त्याच्यातला पी कोण त्यांनी दिलेला आहे तो किती आहे तर तो 110 अंशाचा आहे. आणि आता त्यांनी विचारलेलं आहे तर कोण ए बी सी आर, चौकोन ए बी सी आर यांच्या सर्व कोणांची मापे आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. मग आता आपण उत्तराला सुरुवात करूया. आता हा जो कोन पी आहे बरोबर, हा कोन किती आहे रे तर तो 110 अंश आहे. आणि कोन पीचा सम्मुख कोण कोणता आहे तर तो कोण आर आहे. म्हणजेच आरचं माप सुद्धा किती होईल रे तर ते 110 अंश होईल. 110 अंश का, कारण पीचा सम्मुख कोण आहे आर कोण, आणि समांतरभुज चौकोनात मध्ये हा समांतरभुज चौकोन आहे, पीचा समांतर सम्मुख कोण आहे आर. ओके. मग समांतरभुज चौकोनात सम्मुख कोणांची मापे ही नेहमी कशी असतात रे तर सारखी असतात, समान असतात. मग त्या पद्धतीचे वाक्य आपण आता या ठिकाणी लिहूया. ओके. मग त्यानुसार आता आपण काय लिहिलं बघा, तर चौकोन पी क्यू आर एस या समांतरभुज चौकोनात कोन पी व कोन आर हे सम्मुख कोण आहेत. जसं की मी मागाशी सांगितल्याप्रमाणे पीचा सम्मुख कोण हा आर आहे. समांतरभुज चौकोनात सम्मुख कोणांची मापे ही कशी असतात, समान असतात. म्हणून आर सुद्धा किती आला तर तो 110 अंश आला. सम्मुख कोण आहे आणि मापे सुद्धा कशी असतात रे, सम्मुख कोणाची एक समान असतात, सारखे असतात. त्याच्यामुळे आर सुद्धा किती आला तर तो 110 अंश आलेला आहे. मग त्याच्यामुळे कोन पी बरोबर कोण हा आर होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आरची व्हॅल्यू आलेली आहे 110 अंश आलेली आहे. आता दुसऱ्या आपण समांतरभुज चौकोनामध्ये त्यांचे कोन काढूया. म्हणून कोन पी बरोबर कोन आर मगाशी सांगितल्याप्रमाणे तर कोन आरची व्हॅल्यू किती आली तर 110 अंश आली, आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणलेला आहे. ठीक आहे. आता आपण दुसरा समांतरभुज चौकोन बघूया. चौकोन ए बी सी आर हा दुसरा समांतरभुज चौकोन आहे. आता ए बी सी आर आपण बघूया. हा जो छोटा समांतरभुज चौकोन आहे तो ए बी सी आर हा एक काय झाला, एक छोटा समांतरभुज चौकोन झाला. आता या चौकोनातलं एक कोण तर आपल्याला माहित झाला तो आहे 110 अंश बरोबर. आता आपल्याला राहिलेले तिन्ही कोणांची मापे काढायचे आहेत बरोबर. आता कोण हा जो आर आहे त्या आरचा सम्मुख कोण कोणता आहे रे तर या समांतरभुज चौकोनाच्या वरती विचार करायचा, मोठा नाही. आर या छोट्या समांतरभुज चौकोनाच्या बाबतीत आरचा सम्मुख कोण आहे बी, म्हणजे निश्चितच बीचं सुद्धा माप किती झालं रे तर बीचं माप सुद्धा हे 110 अंश झालेलं आहे बरोबर. कारण का हे कसे आहेत रे, परस्परांचे सम्मुख कोण आहेत, आणि ते समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण आहेत त्यांचे मापे सुद्धा किती येणार तर ते सारखेच येणार. त्याच्यामुळे बी सुद्धा किती झाला तर तो 110 अंश झाला. हे सुद्धा आपण आता लिहूया. तर चौकोन ए बी सी आर हा दुसरा समांतरभुज चौकोन आहे, आणि चौकोन ए बी सी आरचे कोन आर व कोन बी हे सम्मुख कोण आहेत बरोबर, समोरासमोरचे कोण आहेत. आणि म्हणून आपण याच्यावरून आपण काय म्हणू शकतो,
कोन आर बरोबर कोन बी, कारण हे समूह कोण आहेत आणि कोन आर ची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 वरून कशी आहे 110 अंश आहे बरोबर, आणि म्हणून कोन बी हा किती झाला तर 110 अंश झाला आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. ठीक आहे, यावरून कोन आर आणि कोन बी याच्या सुद्धा आपल्याला किमती मिळालेल्या आहेत. ओके, आता त्या छोट्या समांतरभुज चौकोनामध्ये म्हणजे याच्यामध्ये आर आणि सी हे कसे आहेत रे कोण, तर ते लगतचे कोण आहेत बरोबर, आणि लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज कशी असते तर ती 180 अंश असते. ठीक आहे, त्यानुसार आता आपण लिहिलं कोन सी व कोन आर हे कसे आहेत तर ते लगतचे कोण आहेत व समांतरभुज चौकोनात लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज नेहमी किती असते तर ती 180 अंश असते. मग त्यानुसार आता हे दोन्ही कोणांच्या पण बेरीज लिहूया. कोन सी अधिक कोन आर हे दोन लगतचे कोण आहेत आणि त्यांच्या मापांची बेरीज किती आहे तर ते 180 अंश आहे. ओके, मग आता या ठिकाणी आपण किमती पुटअप करूया. आता आपल्याला आर ची किंमत माहिती आहे ती किती आहे 110 अंश आहे ती आता याच्यामध्ये आपण पुटअप करूया. म्हणजेच कोन सी अधिक कोन आर आहे 110 अंश बरोबर 180 अंश आहे तसेच येणार. मग आता आपण कोन सी ची व्हॅल्यू काढूया. कोन सी बरोबर हे जे 180 अंश आहे ते आहे तसेच लिहायचे. 110 हे वजा अधिक आहे पलीकडे गेले की ते वजा होणार म्हणजे 110 अंश बरोबर. म्हणजेच कोन सी ची आपल्याला किती व्हॅल्यू मिळाली 180 मधून 110 गेले किती राहिले तर ते 70 अंश राहिले. म्हणजेच कोन सी आपल्याला किती मिळाला तर 70 अंश मिळाला आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. ठीक आहे, म्हणजेच कोन सी सुद्धा आपल्याला आता मिळालेला आहे. ओके, आता पुन्हा आपण त्या त्रिकोणामध्ये बघूया कोन सी व कोन ए. आता आपण चेक करूया कोन सी व कोन ए. आता हे दोन समूह कोण आहेत त्याचप्रमाणे ए व सी हे सुद्धा किती आहेत कसे आहेत रे तर ते समूह कोण आहेत. आता कोन सी ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती किती काढलेली आहे तर ती 70 अंश काढलेली आहे. म्हणजेच आता कोन सी चा ए हा समूह कोण आहे म्हणजेच ए ची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे तर ती 70 अंशच येणार आहे. मग त्या पद्धतीने आता आपण इथं लिहूया. मग काय लिहिलं आपण तर कोन सी व कोन ए हे कसे आहेत रे तर ते समूह कोण आहेत. मग कोन सी हा 70 अंश आहे आणि म्हणून कोन ए हा किती आला तर तो सुद्धा 70 अंश आला. तर याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणूया. ठीक आहे, म्हणजे आपण त्या छोट्या समांतरभुज चौकोनाचे सगळे कोणांची मापे आपण काढलेली आहेत बरोबर. मग त्या पद्धतीने आता आपण कोणती कोणती मापे काढलेली आहेत ते या शेवटी आपण उत्तरामध्ये लिहूया. मग शेवटी फायनल उत्तर आपण काय लिहिणार म्हणजेच इक्वेशन 1, 2, 3 व 4 वरून हे सगळ्या कोणांची मापे आहेत. आता आपण बघा पर्सनली कोन सी कोन ए आर आणि कोणता कोन बी चे किमती काढलेल्या आहेत. इथं आपण डायरेक्ट कोण लिहिलेले आहेत तर हे कशी लिहिले आता हे तुम्हाला सांगते. आता आपल्याला काय करायचं आहे तर ते समांतरभुज चौकोनांचे कोण सांगितलेले आहेत ना, मग त्याच्यामुळे फक्त आपण एक कोण असं लिहून नाही चालणार. आपण कसा कोण काढायचा त्यांनी जो कोण काढलेला आहे तो कोण ह्या तिन्ही याच्यामध्ये फक्त मधला कोण असला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला सांगते आता ए आर सी आर ची किंमत किती काढली आपण कोण आर ची किंमत ही 110 अंश काढली ना. मग ए आर सी बरोबर किती आहे बघा. आता हा ए आर सी हा कोण आपण काढलाय ना तर किती आहे 110 अंश आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे फक्त कोण आर न म्हणता ए आर सी असं म्हणायचं. ठीक आहे, कारण हा सुद्धा एक काय झाला कोण झाला. त्याच्यामुळे ए आर सी आर हा बरोबर मध्ये आहे त्याच्यामुळे आर किती काढलेला आहे 110 अंश काढला. त्यानंतर दुसऱ्यांदा मी लिहिलेला आहे कोण ए बी सी सुद्धा 110 अंश आहे. ए बी सी मध्ये कोणता आहे बघा तर बी आहे. म्हणजे तिथं बघू शकतो तुम्ही कोण ए बी सी. कोण बी त्यांनी म्हणलेलं नाही डायरेक्ट फक्त कोण ए बी सी म्हणलेला आहे. कोण बी न म्हणता ए बी सी हा म्हणला मधला आहे बी आणि बी ची किती कोण काढलेला आहे आपण तर 110 अंश काढलेला. त्यानंतर दुसरा आहे कोण बी ए आर सी. बी ए आर सी म्हणजे इथं बघू शकतो तुम्ही बी ए आर सी कुठं आहे बी ए आर म्हणजे हा कोण ए न घेता त्यांनी बी ए आर असं केलेलं आहे. म्हणजेच बी ए आर मधला आहे ए ची किंमत आपण काढलेली आहे ए कोण आहे 70 अंश. त्यानंतर आता राहिलेला हा सी तो सेंटरला आहे सी म्हणजेच बी सी आर. सी किती काढले आपण तर तो 70 अंश. म्हणजे त्या पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता. आता इथं तुम्ही बघू शकता आर ची किंमत काढली आहे आपण 110 अंश. आर न लिहिता आपण डायरेक्ट कोण ए आर सी लिहिला असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर ए बी सी बी ची व्हॅल्यू काढलेली आहे आपण किती 110 अंश. त्याच्यामुळे कोण ए बी सी लिहिलं काय किंवा फक्त कोण बी लिहिलं काय तरी सुद्धा चालेल. त्यानंतर कोण बी ए आर ए आलेला आहे आपला 70 अंश आहे ना कोण ए आलेला आहे 70 अंश. मग कोण बी ए आर असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. आणि शेवटी राहिलं सी कोण सी ची व्हॅल्यू सुद्धा आपण काढलेली आहे 70 अंश आणि कोण बी सी आर असं लिहिलं तरी सुद्धा चालेल कारण सेंटरला सी आहे. अशा पद्धतीने आपण चारही कोणांची मापे काढलेली आहेत आणि त्यांनी फक्त आपल्याला छोट्या समांतरभुज चौकोनाची मापे विचारले होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण
हे सोडवलेलं आहे. आता याच्यातला 7वा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघूयात. ओके, तर बघा त्याने 7वा प्रश्न आपल्याला काय दिला आहे. आकृतीमध्ये चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन आहे. किरण AB वर बिंदू E असा काढा की BE बरोबर AB. तर सिद्ध करा की रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते. आता या पद्धतीने जसं प्रश्न त्यांनी सांगितलेला आहे त्या पद्धतीने आपण आता डायग्राम काढून घेऊया. ओके, तर बघा अशा पद्धतीने ते आपण डायग्राम त्यांनी आपल्याला दिलेले आहे. बघा कोणता आहे हा ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. किरण AB म्हणजे हा एक किरण जातोय ना, हा किरण AB पण इकडे हा पुढे जातोय असं त्याने सांगितलंय. किरण AB वर बिंदू E म्हणजे ही जी AB ही बाजू आहे, पण सध्या आपण किरण घेऊया कारण की ही बाजू इकडे पुढे अशी वाढवलेली आहे त्याच्यामुळे तो किरण झाला. किरण AB वरती E हा बिंदू असा घ्यायचा आहे आपल्याला. E बिंदू असा घ्या की BE म्हणजे ही बाजू कळलं, BE बरोबर AB. आपल्याला E हा बिंदू असा घ्यायचा म्हणजे आपल्याला B पासून E एवढ्या अंतरावरती वाढवायचा आहे. AB हे जेवढं अंतर आहे तेवढंच BC अंतर असलं पाहिजे आणि हे त्यांनी आपल्याला सारख्या चिन्हाने दाखवलेलं आहे. म्हणजे AB एकरूप BE आहे. AB एकरूप BE म्हणजेच ABचं जेवढं माप आहे तेवढंच BEचं सुद्धा माप आहे, बरोबर. त्याच्यामुळे BE बरोबर AB दाखवा आणि तर सिद्ध करा की रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, रेषा ED म्हणजे ही बघा ही मोठी जी रेषा आहे ती रेषा E आणि D. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की रेषा ED ही रेख BC म्हणजे ही जी बाजू दिसते त्याला आपण आता BC ला ही रेख कन्सिडर करूया. रेषा ED ही रेख BC ला F या बिंदूमध्ये दुभागते. हे आपल्याला काय करायचं आहे आता सिद्ध करायचं आहे. मग आता त्या पद्धतीने आपण उत्तर लिहूया. तर आता उत्तरामध्ये ही जी बाजू दिसते AB ही बाजू ही AB बाजू ही DC ला कशी आहे तर ती एकरूप आहे. एकरूप म्हणजे AB जेवढं अंतर आहे तेवढंच DC अंतर आहे. कशावरून आपण हे केलं, कारण समांतरभुज चौकोनाची ही कशी आहे तर ती सम्मुख बाजू आहे. त्यावरून आपण लिहू शकतो बाजू AB एकरूप बाजू DC आहे. ठीक आहे, कारण काय तर ते समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण आहेत. त्यानंतर बाजू AB एकरूप बाजू कोणती दिलेली आहे BE. बाजू AB एकरूप बाजू BE, बरोबर. हे तर त्यांनी आपल्या प्रश्नातच सांगितलेलं आहे कारण हा आपण AB ही जी बाजू आहे किंवा रेख आहे तो आपण पुढे वाढवलेला आहे आणि आपण हे जेवढं अंतर आहे तेवढंच हे अंतर आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे आपण डायग्रामवरून म्हणू शकतो की बाजू AB एकरूप बाजू BE आहे. त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे ते आता हे आपण या ठिकाणी लिहून घेऊया. ओके, मग आपण काय लिहिलं तर बाजू AB ही एकरूप बाजू DC. याला आपण इक्वेशन नंबर 1 मानायचं. कशावरून आपण लिहिलं, कारण समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू जसं मी मागाशी सांगितलं आहे तसंच. आणि दुसरा एक त्यांनी आपल्याला प्रश्नातच दिलेला आहे की बाजू AB ही एकरूप बाजू BE आहे, है ना. आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलं. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा जर आपण विचार केला तर या ठिकाणी बघा AB आणि AB आहे ना. AB एकरूप बाजू DC आहे आणि AB एकरूप बाजू BE आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की बाजू DC एकरूप बाजू BE होऊ शकतं कारण का दोन्हीकडे सुद्धा AB आहे. AB जर DC ला एकरूप असेल तर AB हा BE ला सुद्धा एकरूप असणार. म्हणजेच DC हा सुद्धा BE ला एकरूप असू शकेल. म्हणजेच आपण लिहू शकतो 1 व 2 वरून आपण काय लिहिलं तर बाजू DC एकरूप बाजू BE सुद्धा येणार आहे. हे आपण लिहू शकतो. बाजू DC ही एकरूप बाजू BE आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 3 कसं आलं कळालं तुम्हाला. ठीक आहे, मग बाजू DC एकरूप बाजू BE आपली आलेली आहे. ओके, आता बाजू DC ही समांतर बाजू AB आहे. आता हे अगोदर आपण डायग्राम मध्ये बघूया. बाजू DC समांतर बाजू AB, बरोबर. कारण का DC ला ही बाजू कशी आहे तर ती समांतर आहे, सम्मुख आहे म्हणजेच ती समांतर आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे बाजू DC ही समांतर बाजू AB आहे आणि बाजू जी DC आणि बाजू DC समांतर बाजू BE सुद्धा आहे हे आपण म्हणू शकतो. कारण का आता हे AB आणि BE हे सुद्धा कसं आहे एकाच लाईनमध्ये आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे जर DC ही बाजू AB ला जर समांतर असेल तर त्याचप्रमाणे DC ही बाजू BE ला सुद्धा कशी असणार आहे, समांतरच असणार आहे. जरी हे समोरासमोर नसेल परंतु एकाच रेषेत असल्यामुळे हे DC आणि BE हे काय आहे तर ते समांतर आहे. अशा पद्धतीने ते आता आपण लिहू शकतो. म्हणजेच याच्यावरून आपण काय लिहिणार, म्हणजेच बाजू DC आहे ती समांतर रेख कशी येणार आहे, समांतर रेख कशी येऊ शकते तर समांतर रेख ही DE येऊ शकते. समांतर रेख बघा ही DE येऊ शकते. ठीक आहे, आता हे जे अगोदर मी तुम्हाला सांगितलं आहे ते आता आपण अगोदर लिहूया. म्हणजेच काय लिहायचं तर बाजू DC समांतर बाजू AB आहे
आणि बाजू DC समांतर बाजू BE सुद्धा आहे. आणि हे समांतर आल्यामुळे ABE हे एकाच रेषेमध्ये झाले हे सुद्धा आपण म्हणू शकतो. बरोबर, त्याच्यावरून ABE हे एकाच लाईनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की DC बाजू DC जी आहे, बाजू DC ही समांतर रेख DE आहे. आता इथं बघू शकता E हा जो बिंदू आहे, पॉईंट आहे, तो ABE म्हणजे एक समान आलेला आहे ना, कारण AB बरोबर BE आहे आणि हे दोन्ही एकाच लाईनमध्ये असल्यामुळे DC ला E सुद्धा कसा असणार आहे, म्हणजेच BE कसा असणार आहे, तर समांतर असणार आहे. म्हणून आपण म्हणू शकतो ह्या ज्या आकृतीमध्ये इथं मी तुम्हाला दाखवते, इथं जी आकृती आहे इथं बघू शकता ना, ABE हे एकाच रेषेमध्ये आलेलं आहे. म्हणजेच DE हा जो आहे तो सुद्धा DC ला कसा असणार आहे, तर समांतर असणार आहे. कारण का A', B', आलेला आहे, कारण का हे तिन्ही बिंदू कसे आलेले आहेत, ते एकाच लाईनीमध्ये आलेले, एकाच रेषेमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की DE हा जो आहे तो सुद्धा समांतर आहे DC ला. DE हा समांतर आहे DC ला. ते आता आपण इथं लिहून घेऊया. म्हणजेच बाजू DC ही समांतर एक DE आलेली आहे. मी तुम्हाला आत्ताच डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, ओके. मग आता रेख DE ही कशी आहे, ही रेख DE ही छेदिका आहे, आपल्याला डायग्राममध्येच आपल्याला दिसते. इथं आपण लिहू शकतो रेख DE ही काय आहे, छेदिका आहे. रेख DE ही काय आहे, तर ती छेदिका आहे. बरोबर, मग त्यामुळे आपल्याला आता काय मिळतील, DE मुळे, छेदिकामुळे आपल्याला काय मिळतील, व्युत्क्रम कोन मिळते. आता कोणते कोणते व्युत्क्रम कोन मिळणार हे आता आपण बघूया. आता बघा ह्या आकृतीमध्ये DE ही काय झाले, तर छेदिका झाली. मग कोन CDE, आता इथं बघू शकतो तुम्ही CDE म्हणजे हा कोन. बरोबर, मी तुम्हाला कळण्यासाठी इथं खूण करते. CDE म्हणजे हा कोन, सॉरी हा वर का, हा F आहे, हा CDE हा एक कोन, हा एक व्युत्क्रम कोन. आणि दुसरा कोणता कोन आहे बघा, तर AE आणि D म्हणजे हा कोन, हा कोन म्हणजे मी तुम्हाला पॉईंट करून दाखवते. म्हणजे हा एक कोन आणि हा एक कोन, त्यांची ही एक छेदिका आहे आणि हा एक कोन आहे आणि हा एक कोन. म्हणजे ही एक लाईन आपण एक रेषा धरूया आणि हा एक कोन कसे विरुद्ध कोन आहेत, म्हणजे ते परस्परांचे व्युत्क्रम कोन आहेत असे आपण म्हणू शकतो. बरोबर, मग अशा पद्धतीने ते आपण लिहूया. DE ही काय आहे, छेदिका आहे आणि म्हणून ह्याच्यावरून आपण व्युत्क्रम कोन लिहू शकतो, जे मी तुम्हाला आत्ताच दाखवले आहे. कोन CDE एकरूप कोन AED, कारण ते कोण आहेत रे, परस्परांचे हे व्युत्क्रम कोन आहेत. ठीक आहे, प्रत्येक वेळेला आपल्याला डायग्राम चेक करावे लागते, मगच ते तुम्हाला समजेल. ठीक आहे, त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला डायग्राममध्ये समजून सांगत आहे. मग आता कोन CD, आता हे काय केले, हे दोन कोन आपण कसे दाखवले आहेत, तर ते आपण एकरूप दाखवले, कारण का ते व्युत्क्रम कोन आहेत. बरोबर, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो याच्यामध्ये, कोन CDF म्हणजे हा जो कोन आहे, आता मग अशा आपण CDE घेतलेला होता, आपण आता हा याच्या पद्धतीने विचार करूया. कोन CDF हा कोन आणि दुसरा कोन कोणता रे, तर कोन FBE, FB आणि E तोच आहे ना, येस, FEB म्हणजे हा पुन्हा कोन. ठीक आहे, म्हणजे हा कोन आणि हा कोन हे सुद्धा कसे आहेत रे, हे एक समांतर रेषा आहे, एक रेषा आहे, त्यांच्या सुद्धा हे दोन छोटे कोन कसे आहेत रे, हे सुद्धा परस्परांचे व्युत्क्रम कोन आहेत आणि ते सुद्धा कसे आहेत रे, तर ते एकरूप आहेत. हे सुद्धा आपण लिहू शकतो. कोणते कोन मी सांगितले तुम्हाला, CDF आणि दुसरा कोणता FEB, ते आपण आता लिहूया. म्हणजेच आता जे दोन कोन मी सांगितले आहेत व्युत्क्रम कोन, ते सुद्धा आपण लिहूया. म्हणजेच कोन CDF एकरूप कोन कोणता येणार, दुसरा छोटा व्युत्क्रम कोन, कोन FEB. ठीक आहे, हे B आहे, FEB. ठीक आहे, म्हणजे हे दोन कोन सुद्धा कसे झाले, तर ते एकरूप झाले. आता आपल्याला दोन त्रिकोणामध्ये बघायचं, कोणत्या दोन त्रिकोण, एक तर त्रिकोण CDF व त्रिकोण EBF मध्ये आता आपण चेक करूया. त्रिकोण CDF व दुसरा त्रिकोण EBF मध्ये, आता हे दोन्ही त्रिकोण आकृतीमध्ये कुठे आहे ते आपण बघूया. पहिला त्रिकोण कोणता मी सांगितला, CDF. आता इथं बघू शकता तुम्ही CD आणि F हा जो आहे ना, तोच CDF हा पूर्ण त्रिकोण, त्रिकोण CDF आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण FEB, त्रिकोण EBF म्हणजे हा त्रिकोण आणि हा मी नाव वाटण्याचा नंबर देते, हा 1 नंबरचा त्रिकोण आणि हा 2 नंबरचा त्रिकोण, म्हणजे हे दोन त्रिकोण. आता या दोन्ही त्रिकोणामध्ये तुम्ही बघू शकता की कोण CDF, कोण CDF
आणि दुसरं कोण कोणतं आहे तर कोण BEF. BEF. आता हे कोण आहे आणि हा एक कोण आहे ना, कोण CDF हा कोण आणि दुसरा आहे कोणता आहे EBF. EBF आणि हा कोण आणि हा कोण. आता हे दोन कसे आहेत तर ते एकरूप आहेत. कशावरून रे तर इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4 आपण कशासाठी मांडलेला, इक्वेशन नंबर हे आपण त्याला 4 देऊया. 4 कशासाठी दिलं कारण कोण जो CDF आहे तो एकरूप कोण हा FBE आहे म्हणून, बरोबर. मग त्यानुसार आपण कोण हा जो CDF आहे तो एकरूप कोण BEF होऊ शकेल असं आपण म्हणू शकतो. आता ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. मग या दोन्हीही त्रिकोणामध्ये मी आता जसं तुम्हाला आकृती दाखवलं आहे, कोण CDF एकरूप कोण हा BEF आहे. कशावरून तर 4 वरून. इक्वेशन इथं 4 या ठिकाणी आहे बघा. कोण CDF म्हणजे इथं आहे बघा कोण CDF हा एकरूप कोणाशी आहे तर FEB. इथं सुद्धा आहे बघा FBE. जरी हे FEB असत FBE असलं काय किंवा BEF असलं ते दोन्हीही कोण आहे ठीक आहे. त्याच्यामुळे हे आपण 4 वरून घेतलं की CDF हा जो आहे तो BEF ला कसा आहे तर तो एकरूप आहे. कारण आपण जसे ज्या पद्धतीने आता अँगल घेतलेत ना त्रिकोण आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर ते BEF आहे ठीक आहे. मग BEF म्हणजेच FEB आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि त्याच त्रिकोणामध्ये कोण DFC एकरूप कोण EFB आहे. कशावरून तर ते दोन कोण कसे आहेत तर ते परस्परांचे विरुद्ध कोण आहेत. ओके. आणि आता त्रिकोणामध्ये राहिलेले कोणते कोण आहे ते सुद्धा आपण बघूया. दुसरा जो कोण आहे तो आहे कोण FCD. हा सुद्धा कशा आहेत रे तो एकरूप कोण आहे कोण FBE ला ठीक आहे. आता हे कसे आहेत तर त्रिकोणातले उरलेले कोण आहेत है ना. आता याला आपण इक्वेशन नंबर 5 असं म्हणू. हे दोन कोण आहेत ते एकरूप आहेत आणि ते त्रिकोणातले राहिलेले कोण आहेत. ओके. म्हणजे हे दोन कोण एकरूप आहेत आणि हे दोन कोण सुद्धा कसे आहेत रे तर ते दोन कोण एकरूप आहेत. आता आपण बाकीच्या 2 त्रिकोणामध्ये आपण चेक करूया. आता राहिलेल्या 2 त्रिकोणामध्ये आपण बघूया. आता त्रिकोण CDF व त्रिकोण EBF मध्ये जसं आपण वरती 2 त्रिकोण बघितले आहे तसेच हे सुद्धा 2 त्रिकोण आहेत बरोबर. मग त्यावरून सुद्धा आपल्याला बाजू कशा मिळतील आता एकरूप बाजू मिळतील एकरूप कोण मिळतील. मग त्या पद्धतीने मी तुम्हाला अगोदर ते काय सांगते अगोदर ते 2 त्रिकोण आकृतीमध्ये आपण बघूया आणि कोणत्या बाजू एकरूप आहेत ते सुद्धा आपण आता बघूया. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण CDF म्हणजे इथं बघू शकता तुम्ही CDF म्हणजे हा कोण आहे तो CDF हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे त्रिकोण EBF म्हणजे हा हे दोन त्रिकोण. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे बघा तर CDF म्हणजे CDF मागाचा आहे तोच CDF हा एकरूप आहे BEF. हे कशावरून आपण लिहिलं कारण 4 वरून आपल्याला मागाशीच माहिती आहे की CDF ची व्हॅल्यू BEF बरोबर आहे. त्यानंतर आता बाजू DC. आता ही जी बाजू DC आहे ती बाजू DC एकरूप बाजू BE सुद्धा आहे. आता हे जे 2 कोण जर एकरूप असतील तर बाजू DC ही सुद्धा एकरूप बाजू BE येणार आहे ना कारण की हे 2 कोण एकरूप असल्यामुळे. त्यानंतर कोण FCD म्हणजे हा कोण FCD एकरूप कोण FBE म्हणजे हा ठीक आहे. हा कोण आणि हा कोण. आता ही एक रेषा ह्याच्यावरचे हे 2 कोण कसे झाले रे तर ते विरुद्ध कोण झाले आहे ना. विरुद्ध कोण झाले असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा इक्वेशन 5 वरून सुद्धा आपल्याला हे 2 कोण मिळाले. आता इक्वेशन 5 मध्ये काय आहे हे मी तुम्हाला लागलंच दाखवते. इक्वेशन 5 मध्ये काय सांगितलं आहे बघा कोण FCD एकरूप कोण FBA आहे त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो. ओके. मग त्यानंतर आता हे झाले हे सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. आता त्रिकोण CDF मागाचा आहे तोच एकरूप त्रिकोण EBF. आता हे कशामुळे आले रे कारण का ते को कसोटीनुसार एकरूप आलेले. को कोणते म्हणजे तर हा कोण आणि हा कोण आणि हे त्यांची बाजू कशी आलेली आहे तर ती समान बाजू आलेली आहे. त्याच्यामुळे हे को कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आलेले आहेत तर ते एकरूप आलेले आहेत है ना. आणि म्हणून आपण म्हणू शकतो CF एकरूप बाजू BF एकरूप बाजू BF आहे असे आपण म्हणू शकतो. कारण का एकरूप त्रिकोणांच्या संगत ह्या एकरूप हे 2 कसे आहेत तर 2 त्रिकोण आता सांगितल्याप्रमाणे को कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण हे एकरूप आहेत आणि एकरूप त्रिकोणांच्या कसोटीनुसार ही जी FC ही जी बाजू आहे ती एकरूप बाजू BF आलेली आहे ना. आणि म्हणजेच CF बरोबर FB आलेला आहे आणि हेच आपल्याला काय करायचं होतं साध्य करायचं होतं. म्हणजेच रेषा ED म्हणजे ही रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते. हे काय होते सिद्ध होते कशावरून कारण का को कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे झाले आहेत एकरूप झाले आहे
ओके, त्यानुसार आपण हे काय करू शकलो, साध्य करू शकलो. आता हे जेवढे मी सांगितलेलं आहे ते आता आपण लिहून घेऊया. म्हणजेच आता आपण आता ही सगळी इन्फॉर्मेशन अगोदरच आकृतीमध्ये बघितल्यात. हे मी फक्त लिहिलेलं आहे. कोणतं त्रिकोण आहेत, त्रिकोण CDF व त्रिकोण EBF मध्ये कोण CDF एकरूप, कोण BEF आहे. कशावरून, तर इक्वेशन 4 वरून. इक्वेशन 4 बघा या ठिकाणी आहे. त्यावरून हे दोन कोण कसे आलेले आहेत, एकरूप आलेले आहेत. आता बाजू DC एकरूप, बाजू BE सुद्धा आहे. कशावरून, तर 3 वरून. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही इक्वेशन 3 बघा, बाजू DC एकरूप, बाजू BE आहे. आणि म्हणून हे दोन जे कोण आहेत, कोण FCD एकरूप, कोण हा FB आहे. कशावरून, तर कोबागो कसोटीनुसार. कोबागो कसोटी ही मी तुम्हाला मागाशीच डायग्राममध्ये दाखवलेली आहे ना. आणि म्हणून बाजू CF एकरूप, बाजू BF आलेली आहे. कशावरून, तर ते एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत, संगत बाजू आहेत. म्हणून म्हणजेच आपण म्हणू शकतो की CF बरोबर FB आहे ना. म्हणजेच यावरून आपण म्हणू शकतो की रेषा ED ही जी आहे ती रेषा ED ही रेख BC ला F मध्ये दुभागते ना. त्याच्यावरून हे आपलं सिद्ध झालेलं आहे. ओके, अशा पद्धतीने आपला सराव संच 5.1 सुद्धा संपलेला आहे. ठीक आहे, काय डाऊट असेल तर मला सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.2 कंटिन्यू करणार आहोत. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.